पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा 26 जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच 27 तारखेला पुन्हा थोडा पुढे सरकेल, त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे जाईल, त्याच्यानंतर अक्कलकोट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या हवामानाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे। हे साधं हवामान नाही, काहीतरी वेगळं घडत आहे। जानेवारी महिना, थंडीचा काळ आणि तरीही मेघगर्जना, विजा आणि पावसांचा अंदाज दिला जातोय। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचं नाही तर पंजाबकडून मिळालेल्या संकेतावरून खरी परिस्थिती काय आहे जाणून घ्यायची आहे मित्रांनो। चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया नेमकं वातावरणामध्ये काय घडत आहे। पश्चिम विक्षोभ नेमका किती दिवस मजबूत आहे? सध्या सक्रिय झालेला पश्चिमी विक्षोभ सामान्य नाही तर तीव्र रूपाचा आहे मित्रांनो। हा विक्षोभ आधी जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब भागात सक्रिय झाला होता। तेथे ढगांची हालचाल आणि दाबातील बदल थेट मध्य भारताकडे सरकत आहे। म्हणूनच महाराष्ट्रातही जानेवारी महिन्यात ढग दाटताना दिसत आहेत। हा बदल 1-2 तासाचा नसून सलग काही दिवसांचा असणार आहे मित्रांनो। आणि तसेच शेतकरी मित्रांनो, पंजाबकडील हवामान अभ्यासकांनी काय निरीक्षण नोंदवलं आहे जाणून घेऊया। पंजाब आणि उत्तर भारतातील हवामान अभ्यासकांच्या मते यावेळचा पश्चिमी विक्षोभ खूप खोलवर सक्रिय झाला आहे। साधारणपणे जानेवारीत पावसाची तीव्रता कमी असते, पण यावेळी ढगांमध्ये प्रचंड ऊर्जा साठलेली दिसून येत आहे। त्यामुळे उत्तर भारतात ऑरेंज अलर्ट आणि मध्य भारतात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळेच सर्व शेतकरी मित्रांना ही पूर्ण व्हिडिओ जाणून घेणं गरजेचं आहे। नेमकं काय घडत आहे मी आता सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो। चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया उत्तर भारतातील परिस्थिती महाराष्ट्रावर कशी परिणाम करते ते। पंजाब, हरियाणा, दिल्ली परिसरामध्ये जेव्हा मेघगर्जना वाढते तेव्हा त्याचा परिणाम 24 ते 48 तासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो। सध्या उत्तर भारतामध्ये ढगफुटी नाही तर जोरदार ढगांची हालचाल चालू आहे। हीच हालचाल महाराष्ट्रात पोहोचल्याने ढगाळ हवामान तयार झाले आहे। म्हणूनच आज महाराष्ट्रात अचानक पावसाची शक्यता वाढली आहे। आणि हो शेतकरी मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे। नंबर 1 म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ढगाची जाडी आणि वातावरणाची दिशा दोन्ही बदललेली आहे। हवामान विभागाच्या रडारावर या भागामध्ये ढगांची हालचाल स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। म्हणूनच या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि तसेच आपल्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांचा थेट सल्ला काय आला आहे जाणून घेऊया। पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना थेट इशारा दिला आहे की सध्या फवारणी, काढणी आणि वाहतूक यामध्ये घाई करू नये। विशेषतः कांदा, द्राक्षे आणि हरभरा पिकांवर लक्ष ठेवा। ढग आणि वाऱ्याची दिशा पाहूनच निर्णय घ्या। हवामान अपडेट्स रोज तपासणं सध्या अत्यंत गरजेचे झाले आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अफवा थांबवा, वास्तव्य समजून घ्या। जोरदार वादळ, मुसळधार पाऊस अशा बातम्या अतिशयोक्ती आहेत। सध्या रेड अलर्ट किंवा मोठ्या वादळाचा इशारा नाही। हा पाऊस मर्यादित आणि स्थानिक रूपाचा आहे। घाबरण्याचं कारण नाही, पण दुर्लक्षही करू नका। अधिकृत अपडेटवर नक्की विश्वास ठेवा। आणि हो तर शेतकरी मित्रांनो, ही होती पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत हवामान बदलाची खरी साखळी। आज, उद्या आणि पुढचे काही दिवस काय होऊ शकतं ते आपण स्पष्ट पाहिलं। अशाच खऱ्या, तपासलेल्या आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा व तसेच आपल्या AN मराठी चॅनलवरती नक्की व्हिडिओ पाहत जावा। कारण आपल्या AN मराठी चॅनलवरती आपण हवामान अंदाज, बाजारभाव, नवीन योजना, शेतकरी योजना, सरकारी योजना हे सर्व काही अपडेट्स देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू शेतकरी मित्रांनो नवीन बातमी किंवा नवीन योजनांसह। तोपर्यंत आपण नीट राहा, सुरक्षित राहा।
जय जवान जय किसान.